इथून दर्शन गणपती दिसतो. आपण आता आलो आहे शनिवार वाड्याला. सो आम्ही फायनली पोहोचलो आहे द बर्गर किंगला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे डे 2 इन पुणे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे खूप इंटरेस्टिंग, कारण का आज आपण एक फेमस बर्गर खाणार आहोत पुण्यातला, जो आहे कॅम्प बर्गर. आणि त्याच्या आधी आपण चाललो आहे दगडूशेठ गणपतीला, कसबा पेठ गणपतीला. मग आपण जायचं आहे कॅम्प बर्गर खायला आणि मग त्याच्यानंतर शनिवार वाडा करून आपण आज परत रूमवरती येऊ. सो आता वाजलेत 12-10, थोडासा उशीर झाला आपल्याला निघायला. सो आपण आधी पोचूया तिकडे दगडूशेठला. दगडूशेठच्या इथे आपण पार्किंग करू आणि मग आपण दाखवतो मी तुम्हाला दगडूशेठचं दर्शन जर दाखवायला मिळालं तर. बाहेरूनच दाखवायला मिळेल. आम्ही आता पोचलो आहे दगडूशेठ गणपती मंदिराच्या इथे. इथे मंदिर आहे पण आम्हाला पार्किंगला जायला पूर्ण फिरून जावं लागेल. सो ही इथे खिडकी आहे आणि आता खिडकीमधनं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. गणपती इथे सगळे थांबलेत, त्यामुळे इथे ह्या रस्त्यावर पूर्ण ट्रॅफिक होते, कारण का इथून दगडूशेठ गणपती दिसतो. दाखवतो तो मला थोडासा प्रयत्न. एक छोटासा दिसतोय का? नाही, लोकांमुळे नाही दिसत आहे आपल्याला इकडे. नो प्रॉब्लेम गाईज, तुम्हाला मी थोडासा बाहेर येईन जेव्हा आम्ही गाडी लावून आलो की मग दाखवतो त्या काचेतून कसा दिसतो ते. खूप मस्त वाटते. आम्ही गाडी आमची लावून आलो आहे, खूप वरती आहे, 4थ्या मजल्यावरती गाडी लावली, ऑलमोस्ट 5वा मजला. मग आता इथे हे आहे लता पाणीपुरी हाऊस. इकडे आम्ही जरा भेळपुरी शेवपुरी वगैरे खातो. हा भाऊ खातो शेवपुरी, नाही भेळपुरी खातो. चांगली आहे काय? हां, तू काय घेतलं तर? नाही भेळपुरी, तू शेवपुरी. रोहन तू 1/2 आहे. मी पण विचार करतो काय करू, पाणीपुरी खाऊ की दहीपुरी खाऊ की भेळपुरी खाऊ. चला भेळपुरी खाऊ. भेळपुरी का काय? भेळपुरी जा ना. आपण आता एक भेळपुरीची टेस्ट घेऊन बघूया कशी लागते ती. खूप मस्त, झणझणीत एकदम. आणि वरतून ती गोड चटणी टाकली ना, ती एक नंबर लागतं. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. हे समोर मंदिर आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला बाहेरून येऊन मी त्या खिडकीतनं दाखवतो की मूर्ती कशी दिसते ते. कारण का मला वाटतं आतमध्ये तर फोन यूज करायला मिळणार नाही. चला आपण लाईन लावूया, गर्दी आहे थोडीशी. हे मंदिर आहे. सो दर्शनासाठी लाईन खूप जास्ती होती, त्यामुळे इकडे हा तत्काळ दर्शनचा पास आहे 100 रुपये पर पर्सन. तो आम्ही आता काढतोय आणि मग दर्शनासाठी जातो. का रे दे, हा असा पास मिळतो इकडे. हे बघा, तुम्हाला फक्त इकडून दाखवतो पटकन एकदा की इथून दर्शन गणपती दिसतो. छान एकदम दर्शन आपलं खूप मस्त आलं. तुम्हाला पण मला वाटतं दर्शन मिळालं असेल या खिडकीतून. आणि आता आपण कुठे चाललो? कसबा पेठेच्या गणपतीला दर्शन. कसबा पेठेच्या गणपतीला आपण दर्शनाला चाललो आहे. आणि मग तिकडून मला वाटतं शनिवार वाडा आणि मग कॅम्प बर्गर. कारण का आता खाल्लं तर आहे ते भेळपुरी वगैरे. सो त्याच्यानंतर मला वाटते आपल्याला वेळ आहे थोडासा कॅम्पला जायला, तर आपण थोडासा शनिवार वाडा वगैरे फिरून घेऊ. सार्थक आपल्याला माहिती सांगणार आहे का रे? तू माहिती सांगणार ना शनिवार वाड्याची आज? माहिती आहे. हां, बघूया काय ऐकली असते, सांग मला. चला दाखवतो कसबा पेठचा गणपती. हे आलं इकडे कसबा पेठचा गणपती. हा जो गेट दिसतो तुम्हाला, हा कसबा पेठेचा गणपती आहे इकडे. आता इकडून आपल्याला जायचं आतमध्ये. चला, कसबा पेठेचं पण आपलं खूप मस्त दर्शन झालं. म्हणजे इथे जर तुम्ही दगडूशेठला येत असाल तर तिकडून 5 मिनिटाच्या अंतरावर फक्त हा कसबा पेठेचा गणपती आहे.
आणि खूप शांत जागा आहे, म्हणजे धक्काबुक्की नाही, माणसं नाही, गर्दी नाही. जर तुम्हाला यायचं असेल, थोडा वेळ बसायचं असेल, सो छान झालं आपलं दर्शन. बाय द वे हा लाल महाल आहे इकडे. हा इथे नाही कापली गेली, हा जरा आपण नवीन बनवला इकडे. इथे म्हणजे हा. या ठिकाणी बनली या ठिकाणी, तो हा. वाडा तो आधीचा लाल महाल नाही. लाल महाल तो आता लाल महाल नाही आज, आता नवीन सरकार. सो चला आता आपण जातोय शनिवार वाड्यात. मला वाटतं नाना पडली तुम्हाला इथं बाहेर बघितला ना, आता काय बघायचं अजून. अच्छा ती केवढंच आहे. हा तेवढंच आहे ना, काय बघ. नाना फडणीसांचा वाडा आहे हा इकडे. हा आहे ना तेव्हा समोर तिकडे हा नाना फडणीसांचा वाडा आहे. हा आहे श्रीमंत पेशवे गणपती. हा जो गणपती आहे तो पेशव्यांनी स्वतः इथे स्थापना केली होती त्या गणपतीची. अच्छा. आणि या दरबाराच्या बाहेरच केली होती, म्हणजे बाहेरच गणपतीचं दर्शन होईल असं. ओके ओके ओके. अच्छा चला आता आपल्याला जायचं शनिवार वाडा डायरेक्ट. आता मध्ये कुठे थांबू नका. तसं जाऊया. हा सहलीला सहलीला जायचा जायचा सहलीला. आपण आता आलो आहे शनिवार वाड्याला. आणि शनिवार वाड्याचं म्हणजे ना, म्हणजे आता आतमध्ये तसं काही राहिलं नाही आहे, पण बाहेरून पण जो ग्रँडनेस आपल्याला अनुभवायला मिळतो ना, तो खूप मस्त आहे. म्हणजे हा बघा ना, एंट्रीच बघायची किती मस्त आहे. आणि एंट्रीच्या समोर यांनी इथे असा पुतळा बांधला आणि वरती झेंडा आहे. म्हणजे ऑब्व्हियसली हे सगळं आत्ताच्या काळातलं आहे, पण जो ग्रँडनेस आपल्याला बघायला मिळतो तो खूप मस्त आहे ना. ठीक आहे चला, आता सार्थक आपल्याला सांगणार आहे आतमध्ये जाऊन. इथूनच जाऊया, इथलं पण पण आहे. आतमध्ये तुझं बरं सांगा. हे जे आहे ना समोरचं आपल्याला दिसतंय समोर. हां हे जे आपण बघतोय ना आता हे हे जे चिरा आहेत मधल्या हां त्याच्या इथनं एक ते ब्लॅक असे दिसतात ओके. सगळे. बरोबर कलर दिसतोय हां, ब्लॅक हां. सगळीकडे इथे. हां हां हे काय माहिती आहे, ज्या वेळेला हल्ला वगैरे व्हायचा इकडे हां. कोणी शत्रू वगैरे आलेले आहेत ना, ते उकळतं तेल होतं याचं. हां. म्हणजे शत्रूंवरती पडेल ते भितरेल. अच्छा. आणि जरी ढाली जरी वर घेतल्या तर तेलापासून वाचायला, तर मग हातामध्ये समोर तलवार उठते, ढाल डायरेक्ट वरती यायचे. त्यामुळे त्यांना मग अंगावर तेल वगैरे पडतंय, मग काय होतं, मग ते बिथरायचं इकडे. त्यासाठी ते तेल होतं. अच्छा, हे तेलाचे ते डाग दिसत आहेत जे तुम्हाला इकडे. जो वरती आहे नगरखाना, हा वरती नगारा वाजतो. नगरखाना नॉर्मली जेव्हा पण असतो ना, हम्म. कुठल्याही गडावर किंवा कुठे पण जेव्हा कुठला तरी मोठी व्यक्ती गडावर येत असेल, त्यावेळेला तिकडे एक हे केलं जातं, नगारा वाजवला जातो. आणि जर शत्रू किंवा कुणी जरी दिसतं लांबून येताना, त्याचा एक वेगळ्या प्रकारचं असतं. त्याच्यामुळे समजेल आपल्याला की काय कोण हल्ला होतोय, काय होतं. आतमध्ये वाढायला लगेच समजतं नगरखाना. आपण जाऊया सगळ्या आतमध्ये आणि आतमधून तुम्हाला दाखवतो. आतमध्ये तसं दाखवण्याचं काही नाही आहे, पण जे काय आहे इंटरेस्टिंग स्टोरी जे सार्थकला माहिती आहे ते आपल्याला तो सांगेल. चला आतमध्ये. सो ही मित्रांनो तुम्हाला दिसते, ही तोफ आहे जी पूर्ण खाली गाडलेली आहे सरळ. आता सार्थक तुम्हाला सांगेल ही अशी काय आहे म्हणून. ही तोफ आहे जास्त कोणाला माहिती नाही. आता त्यांना असं वाटतं डिझाईन आहे काय, आणि इकडे पण आहे तोफा. हां साईडला तोफ आहे, दोन्ही साईडला. ही तोफ आहे, मी असं ऐकलं होतं की इंग्रजांनी ही तोफ उलटी काढली होती इथे एंट्रन्सला. जेव्हा इंग्रजांच्या हातात नंतर आलेला शनिवारवाडा, त्यांनी इथे मेंटल हॉस्पिटल बांधलं होतं आतमध्ये. अच्छा. त्यांना असं दाखवायचं होतं की तुम्ही एवढं मराठ्यांचं एवढं गाजवलं शनिवारवाडा हे ते, पण आता आमच्या हातामध्ये दाखवलंय असं त्यांनी तोफ काढली त्यांनी. की तुमचे सगळे वेपन्स वगैरे त्यांनी तुम्ही आम्हाला मारलं, ते आता आमच्या काबू काढले. आणि ही लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा ही एक गोष्ट नव्हती जी मी आत्ता बघतोय, की तुम्ही हा जर QR कोड स्कॅन केला ना, तर तुम्हाला मला वाटतं ऑडिओ गाईड असेल. हां आपण ऐकून बघूया पटकन एकदा स्कॅन होतोय की नाही आणि काय त्याच्यातनं ऐकू येतं ते. सो हे लाईव्ह तुमच्यासमोर दिसते. पासवर्ड हां हां ऐकाव पटकन काय येते बघू. अच्छा हे पॉईंट्स. अच्छा ऑडिओ गाईड आहे. ओके. पूर्ण हे त्यांनी वेगळे वेगळे पॉईंट्स दिलेत की कुठे कुठे बघू शकतात. हे सगळं लिहावं लागेल आपल्याला. अरे बापरे. आता आपण आतमध्ये आल्यावरती जेव्हा बघतोय तर आपल्याला ही सगळी तटबंदी दिसते. बाहेरून ही तटबंदी आहे आणि आतमध्ये इथे काहीच नाही सध्या. कारण इथे पेशव्यांच्या काळामध्ये एक वाडा होता, इथे 2-3 वाडे होते. इथे एक होता, इथे एक होता, इथे होता, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आणि मागे मस्तानीबाईंचाही महाल होता. तर ते नंतर जळालं. 3 वेळा आग लागली शनिवारवाड्याला. तिसऱ्यांदा जेव्हा आग लागली तेव्हा ते कंप्लीट, कारण लाकडी बांधकाम जास्त होतं, त्यामुळे सगळंच जळालं. आता मग काही दगडी अवशेष काही उरलेत ते आहेत. आणि ही जी तटबंदी आहे बाहेरची, ही बाजीराव पेशवे जेव्हा इथे, आपल्याला असं वाटतं बाहेरून बघताना की पेशवे त्यावेळेला असा हाच शनिवारवाडा बाहेरून असं बघत असतो. ज्यावेळेला बाजीराव पेशवे आणि हे लोक इथे राहायचे त्यावेळेला इथे बाहेर ही तटबंदी जी आज आपण मेन जी ओळख आहे शनिवारवाड्याची, तटबंदी तेव्हा बांधलेली नाही. तेव्हा इथे आतमध्ये वाडे होते, त्यामध्ये राहायचे लोक. आणि शाहू महाराजांनी परमिशन दिली नव्हती. आणि तटबंदी किल्ल्यांना असतं, बॅटल फोर्ट नाही, काही बॅटल फोर्ट नव्हता, हे वाडा होता, राहत होतं.
भले तिकडे पेशवे राहायचे. ओके. नंतर मग नानासाहेब पेशव्यांनी मग ते सगळं हे करून मग ही तटबंदी बाहेरून बांधून घेतली. जेवढी तटबंदी आता उरली आहे ती तटबंदी, ती जर नसती तेव्हा बांधली तर मग आता काहीच नसतं, एवढंच असतं. पण ते आता आहे त्यामुळे आपल्याला कळतंय बरोबर काय स्ट्रक्चर आणि काय. हा नगारखाना आपण मगाशी बघितलं तर बॅक साईडने आतमधून असा दिसतो. सो हे तुम्हाला जे दिसतंय ना समोर ते आहे एक फाउंटन आहे त्यावेळेचा, ज्याला हजारी करंजी असं म्हणतात. सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जर तुम्ही हे वाचलत ना तर तुम्हाला कळेल. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का की हे पूर्ण दुनियेत कुठे नाही आहे. एक इथे आहे हे जे तुम्हाला दिसतंय ते, आणि एक डायरेक्ट रोममध्ये जे तुम्हाला इथे लिहिलं आहे फॉन्टना दे त्रेवी असं काही ते रोममध्ये. सो आता आपण चाललो आहे नगारखान्यात. हा अशी इथून एंट्री आहे. इकडे पण स्टीप आहे स्लोप. हा नगारखाना इकडे. वन ऑफ द फ्यू प्लेसेस जे जसे आहेत तेव्हा जसे होते तसं राहिलं आहे, त्याच्यातली ही एक जागा. सो याच्यावरून आपल्याला कळते की तेव्हाचा जो वाडा जळालेला पूर्णपणे तो का जळाला असेल. कारण का बघा ना सगळं लाकडी बांधकाम आहे एकदम. आणि इकडून हा असा व्ह्यू आहे मस्त. आपल्या आजच्या दिवसातली जी तिसरी गोष्ट होती शनिवारवाडा, ते पण आपलं बघून झालेलं आहे आता छान. सो आता आपण जिथे चाललो आहे म्हणजे ती आता अशी गोष्ट आहे ना की जी पुण्यामधली हाईप गोष्ट आहे, पण ती आता चांगली आहे. वर्थ हाईप आहे की नाही ते आपल्याला जाऊन बघायचं आहे. आम्ही मिक्स रिव्ह्यूज ऐकले आणि म्हणतात छान आहे, काय म्हणतात वाईट आहे. सार्थक आणि मी एकदा आलोय, मी बऱ्याच वेळा आलोय पुण्याला. मी पुण्याला राहिलोय पण 1-1.5 वर्ष, पण तरी पण मी आजपर्यंत कॅम्पचा बर्गर खाल्ला नाही आहे. बरंच काही ऐकलं आहे कॅम्पच्या बर्गरबद्दल. सो आता आपण तिकडे पोहोचूया. आणि कॅम्प बर्गर आहे, यांचं ओरिजिनल नाव आहे बर्गर किंग. येस. आणि जे रिअल बर्गर किंग होता त्यांच्यासोबत सुद्धा त्यांची केस चालू आहे आधीपासूनच आहे. आता रिसेंटलीच ती लोक केस जिंकले ते बर्गर किंग नावाचे. आता बर्गर किंग. येस. सो आता आपण चाललोय कॅम्पला आणि बघूया तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे तिकडे. वेटिंग किती आहे आणि टेस्ट कशी आहे सगळंच तुम्हाला दाखवतो. जेवढी वेटिंग होती त्यापेक्षा जास्त तिकडे असण्याची शक्यता आहे. येस. पुण्यातील मानातले गणपती त्यातला हा एक भाऊसाहेब रंगारी गणपती जो आम्हाला आताच ऑन द वे असा दिसला. खूप फेमस मूर्ती आहे. चला तुम्हाला आज जाऊन दाखवतो जरा. सो मित्रांनो आता आपण निघालेलो कॅम्प बर्गरकडे जायला, पण ऑन द वे यांना दिसली आहे सुजाता मस्तानी, जी आहे पुण्यातली सर्वात फेमस मस्तानी, आणि ते जे मेन दुकान आहे मस्तानीचं तेच आहे. सो आता ही लोक उतरले 3 मस्तानी आणायला. ती मस्तानी आणली की तुम्हाला दाखवतो आणि टेस्ट कशी आहे ते पण सांगतो. खरं सांगायचं तर मी आधी एकदा मस्तानी ट्राय केली आहे, सुजाता मस्तानीच ट्राय केली आहे. दुसरा मला वाटते आउटलेट होतं कुठेतरी कोथरूडच्या इथे, तर मला तर ती एवढी आवडली नव्हती. म्हणजे नॉर्मली एक मिल्कशेक असते, मँगो मिल्कशेक, त्याच्यावरती मँगो आईस्क्रीम टाकून देतात. पण बघूया आता, तेव्हा खाल्ली तर मला तर आवडली नव्हती. आज परत एकदा मी चान्स देतो आहे सुजाता मस्तानीला, बघूया चांगली लागते की नाही ते. सो आज आपण 2 हाईप गोष्टी ट्राय करतो आहे पुण्यातल्या. सो गाईज आपल्याकडे सुजाता मस्तानी आलेली आहे आणि आता मी टेस्ट करतो सुजाता मस्तानी तुमच्या समोरच. बघूया आपण कशी आहे ते. परत एकदा मी डिसअपॉइंट झालोय. आंब्याच्या रसात तीच गोष्ट आहे यार, मँगो मिल्कशेक वरती लोक मँगो आईस्क्रीम टाकून देतात. म्हणजे मी आता सेकंड टाइम ट्राय करतोय, मला तरी नाही आवडली ही गोष्ट. तुम्हाला जर ही गोष्ट आवडत असेल ना तर कमेंट्समध्ये सांगा, आणि सुजाता मस्तानी सोडून जर दुसरी कुठली मस्तानी असेल तर ती पण सांगा. पुढच्या वेळेला आपण ती ट्राय करूया पुण्यात आल्यावर. मला नाही करायचं परत. सो आम्ही फायनली पोचलो आहे द बर्गर किंगला. पण आधी याचं नाव असं बर्गर किंग नव्हतं लिहिलं मोठ्यामध्ये. जेव्हापासून ती लोक केस जिंकले आहेत ना तेव्हा तर मी लिहिलं बर्गर किंग वगैरे.
ही एंट्री तर एकदम साधीच आहे. आपण जाऊया वर बसायला. अशी इथे सीटिंग आहे पूर्ण. आता आपण चाललो वर. बापरे, वरती पण बरीच सीटिंग आहे यार. आणि वरती पण बरंच फुल आहे. सगळंच फुल आहे. काय सीन बाई? बघूया आता सीट्स. हा, आपण का आलो इथे वर का आलो सीट्स बघण्यासाठी पूर्ण पॅक आहे. सो गाईज आता आम्ही बसलो आहे आतमध्ये. पण प्रॉब्लेम असा आहे ना की इथे म्हणजे कोणी नावं वगैरे घ्यायला नाही आहे. जशी जागा होईल, जसे लोक उठतील तसं तुम्ही डायरेक्ट बसून घ्यायचं. सो आता ही लोक इकडे बसलेत चौघं आणि मी इकडे वेगळ्या टेबलवर बसलो शेअरिंगमध्ये. सो आता बघूया ऑर्डर द्यायची आपल्याला. एक चिकन जम्बो बर्गर सांगायचं आहे आणि दुसरा माहिती नाही अजून. सध्या एक तो बर्गर खाऊन बघूया चिकन जम्बोवाला, मग तो बघूया कसा आहे ते. म्हणजे इथे मॅनेजमेंट नाही आहे असं, थोडंसं आहे तसंच आहे. जे चालतं आहे ते चालतं. आता ही आमची ऑर्डर आहे, सगळे सर्वेशने लिहून घेतली आहे. इथे वरच्या फ्लोअरवरती आपल्याला ऑर्डर द्यायची आहे. हे मेनू कार्ड आहे त्यांचं असं. सो याच्यातनं बघून आम्ही ऑर्डर दिली त्यांना. यांचा ऑर्डर टाईम तुम्ही जर बघितला तर वीकडेला 30 to 45 मिनिट्स दिलं आहे आणि विकेंडला तर डायरेक्ट नो फिक्स टाईम घेऊन टाकलं. सो इकडची सिस्टम मला थोडी हळूहळू कळते. आता सीन असा आहे की हे आपण बिल घेऊन आलो मग अशी इकडून, ठीक आहे. सो हे जे नंबर आहेत, बिल नंबर 425, 420. सो हा इथे जे मागे उभे आहेत किचनच्या इथे, सो ती लोक बिल नंबर ओरडतात आणि मग आपण हातबीत वर करायचं, मग ते आणून देतात. असं कन्फ्युजन आहे सगळं. कारण का ऑर्डर आपण वरती देतो, आपण बसतो खाली येऊन. मॅनेजमेंट थोडं नीट असतं तर अजून मजा आली असते. बर्गर किंग नावाप्रमाणे जरा मॅनेजमेंट त्यांनी चांगली हवी आहे. आणि AC पण पाहिजे होता. मग प्राईस वाढले असते, प्राईस प्रमाणे ठीक आहे, चांगलं आहे. हां, प्राईस तर खूप स्वस्त आहे. म्हणजे एक बर्गर 84 रुपीजला वगैरे. तुम्ही ते वरती मेनू कार्ड बघितलंच असेल. आमची ऑर्डर आलेली आहे. सो पहिला आहे फ्राईज आलेले आहेत, जे मसाला फ्राईज आहेत. त्याचं आपण टेस्टिंग करूया. ठीकठाक आहेत. हा बर्गर आहे जम्बो बर्गरचं आपण हे बघूया जरा डायसेक्शन कसं आहे ते. किती बर्गर झाले? 8 बर्गर. ठीक आहे. चांगलं आहे. म्हणजे असं खूप काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहे. म्हणजे ज्या प्राईसला जे मिळतं आहे त्या प्राईसला तर खूप चांगलं आहे बर्गर. काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? खर्च कसं आहे? प्राईसप्रमाणे चांगलं आहे मला वाटतं ना. सर्व्हिस आणि क्लिनिंगमध्ये खूप वाईट आहे. हां, सर्व्हिस खूपच वाईट आहे. रेटिंग पण खूप एक रेटिंग, एक 10 पैकी 1 रेटिंग सर्व्हिससाठी. पण बर्गर खाल्लंस तू? सर्व्हिस तुला, सँडविच तुला कसं वाटतं? प्राईसच्या हिशोबाने चांगलं आहे ना. हां, तेच. पण जेवढी मला वाटते हाईप आहे तेवढी हाईप नाही आहे. सो हे वर्थ द हाईप तर नक्कीच. मला वाटतं सुजाता मस्तानी पण थोडं बेटर आहे. म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो, आज आपण 2 गोष्टी हाईप ट्राय केल्या. एक सुजाता मस्तानी, एक कॅम्प बर्गर. आणि माझ्या मते तरी दोन्ही गोष्टी वर्थ द हाईप नाही आहेत. तुम्ही नक्कीच ट्राय करायला येऊ शकतात, पण आय डोंट नो. ठीक आहे, चला आता जे आलं आपण ते खाऊन घेऊया. अजून एक गोष्ट आणली. हे काय चीज फिंगर्स आहेत काय? हां, चीज फिंगर आहे. पण खाऊन बघूया आपण. चिकन फिंगर आहे, बेसिक फ्रोझन. चला, सो मित्रांनो आता आपलं कॅम्पमधून तर खाऊन झालेलं आहे आणि खूप मोठी डिसअपॉइंटमेंट झाली आहे कॅम्पला जाणं म्हणजे. सो आता आम्ही आलो आहे इकडे. ग्रीन संपन्न म्हणून रेस्टॉरंट आहे. मला शरुताईनी हे आणलेलं फर्स्ट टाईम. तर इकडचं ना आता खायला तर जागा नाही आहे, पण इकडचं कबाब, चिकन, रोटी बिटी पण खूप चांगलं आहे. पण इकडचं सर्वात बेस्ट गोष्ट जी आहे ती कॅरेमल कस्टर्ड आहे. सो आपण ते कॅरेमल कस्टर्ड घ्यायला आलो इकडे. आता ते कबाब बिबाब पण आयटम आहेत इकडे. कॅरेमल कस्टर्ड आहे 3 दे ना, 5 दे 5. चला मित्रांनो, सो हा होता आपला Day 2 इन पुणे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर माझा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. आणि बघूया, उद्याचा अजून एक दिवस आहे आपल्याला घरी पोहोचेपर्यंत. सो जर मी उद्या व्लॉगिंग केली तर याच दिवसाला आपण ते कंटिन्यू करू, किंवा हा जर मोठा झाला तर आपण उद्याचा एक छोटासा वेगळा व्लॉग करू. सो आता आम्ही चाललो रूमवरती आणि
थोडंसं चिल वगैरे करू, टाईमपास करू आणि मग झोपून जाऊ, कारण का उद्या आपल्या 11चं चेकआउटसुद्धा आहे. सो चला बाय बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली पुढचा ब्लॉग नाही आहे, हा ब्लॉग कंटिन्यूड असेल कालचा मला वाटते, कारण का आज जास्ती काही करण्यासारखं नाही आहे. आता आम्ही लिफ्टमध्ये आहोत. सो चेकआउट केलं. किती वाजले मित्रांनो? 11:30 वाजलेत. आता आम्ही भाकरवडी घेऊ आणि जेवायला जाऊ आणि मग डायरेक्ट मुंबईला, कारण का 7च्या आधी पोचायचं आहे. आपली इंडिया न्यूझीलंड फायनल मॅच आहे. -2ला आपण पोचलोय. चला इथे आपली गाडी आहे. चला आता आपण भाकरवडी घेऊया आणि मग निघूया जेवायला. जेवणावरून थोडेसे डिफरन्सेस आहेत. एक तर साईनाथ खानावळ आहे किंवा महाराजा व्हेज नॉनव्हेज असं काहीतरी आहे. साईनाथ खानावळ बाबा, साईनाथ खानावळ. कोणाचं बहुमत झालं? कोण आहे? 3 जण. कोण 3 जण आहेत? रोहन. साईनाथ खानावळ ना? साईनाथ खानावळ झालं. तू बदलू नकोस त्याचा. ए भाई चल, बहुमत. किंगमेकर. चला बॅगा भरून घेऊया. हे थांब, मी भरतो सगळे, थांब. सो मित्रांनो, आपण जिथे पहिल्या दिवशी आलेलो हॉटेल आशीर्वादला, जे तेव्हा चतुर्थी निमित्त बंद होतं. सो आज आम्ही आमचा लक परत एकदा ट्राय केलं आणि फायनली आम्ही आज आलो आहे हॉटेल आशीर्वादला. सो आता आपण ते टोकन घेऊया आणि आतमध्ये जाऊया जेवायला. हॉटेल आशीर्वाद, इकडून टोकन घ्यायचं आपल्याला. सो आपल्याला इकडे आशीर्वाद हॉटेलचे ओनर भेटले. दादा तुमचं नाव? संदीप ना? खूप मस्त जेवण आहे, मला खूप आवडलं. मी नक्की येईन, पुण्यामध्ये कधी आलो तर तुमच्याकडे नक्की येईन. आणि दिवसाची तुमचं तरी किती थाळ्या जातात? 400 ते 500 थाळ्या. आणि भाकरी वगैरे तुम्ही तुम्ही बघू शकता आतमध्ये. बघूया. सो इकडे यांचं असं फ्रेश जेवण बनते. इथे खिचडी वगैरे बनते आणि इथे कंटिन्युअसली तुम्ही बघू शकता भाकऱ्या वगैरे कंटिन्युअसली बनतात. भाकऱ्या, चपात्या. चांगलं आहे जेवण, चांगलं आहे. तुम्ही जर कधी पुण्यामध्ये येत असाल तर आशीर्वाद हॉटेलला नक्की या. नरेच्या इथे आहे आशीर्वाद हॉटेल. चला आता गर्दी झाली आहे बाय द वे. मग अशी जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा कोणीच नव्हतं. आता वेटिंग वगैरे लागली एकदम. 5 ते 4 झाले. सो आता हा आमचा पुण्यातला सर्वात फायनल स्टॉप होता. चितळेमध्ये आम्ही भाकरवडी घेतले आहेत, सर्वेशनी पण घेतली आहे, सार्थकनी घेतली आहे, रोहन पण आता घेतो आहे. आणि सार्थकने अजून काय घेतलं भाऊ? तू गुलाबजामुन. सुके गुलाबजामुन ना? चांगले असतात सुकेवाले गुलाबजामुन, पहिले आहेत बघ. आणि आता इथून डायरेक्ट निघायचं मुंबईला. आता वाजले 2:26 झालेत. सो बघूया आपल्याला आता किती वेळ लागतो ते मुंबईला पोचायला. मला वाटते 3 तास तरी लागतील, 5:30-6 वाजतील. सो मित्रांनो, आता आपण पोचलो आहे वाशीच्या इथे. आम्ही सगळे तर झोपलेलो मस्त, म्हणजे लोणावळ्याचा घाट कधी गेला ते आम्हाला कळलं पण नाही. आणि आता वाशीच्या इथे आम्ही थांबलो आहे, जरा एक छोटासा ब्रेक घेतला आहे. तर इकडे आम्ही ज्यूस पितो आहे आणि मग ज्यूस पिऊन आम्ही पुढचा प्रवास करू. किती वेळ लागला आपल्याला? 5 वाजले. किती तास आलो आपण? 2.5 तासात मुंबई, पुणे टू मुंबई. पण पोचलो किती, निघालो किती वाजता होतं? काय 2:30ला निघालेलो. चांगलं आलो बघा ड्रायव्हर काका आमचे. चला आता ज्यूस पिऊया, मस्त फ्रेश होऊया. आपण जिथून ट्रिप चालू केलेली इकडे येऊनच नारळ फोडून तिथेच आपण आपली ट्रिप एंड करतोय. आणि कशी होती मित्रांनो पहिली ट्रिप? झालेली आहे पहिली ट्रिप. येस, लवकरच होईल की नाही माहिती नाही, पण होईल मला वाटते कधी ना कधी होईल. पण पहिली ट्रिप खूप छान झाली. मला माहित नाही दुसऱ्या ट्रिपला किती जण यातले किती जण गायब होती. बरोबर, म्हणजे तन्मय नसेल एक आणि आणि ही गाडी असेल की नाही माहिती नाही. गाडी असेल का? गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता. आम्ही घेऊन जाऊ. चला चला आत्ताच घेऊन जाऊ मग गाडी. आता कुठली ट्रिप? चला मित्रांनो, सो आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला सगळ्यांनी बाय बोला प्लीज. बाय बाय बाय. चलो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही पुण्याची सिरीज आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर.